महाराष्ट्रात उष्णतेचा अक्षरशः कहर सुरू आहे। तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले आहे आणि आता परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे। हवामान विभागाने थेट रेड अलर्ट जारी केला आहे। पुढचे 3 दिवस तुमच्यासाठी किती धोकादायक ठरू शकतात, सविस्तर जाणून घ्या। सध्याची भीषण परिस्थिती। सध्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा तडाखा प्रचंड वाढला आहे। विशेषतः विदर्भात सर्वाधिक तापमान, मराठवाडा उष्ण व कोरडे वातावरण, मध्य महाराष्ट्र तापमान झपाट्याने वाढ। काही ठिकाणी तापमान: अकोला 45 अंश सेल्सिअस, चंद्रपूर 45 अंश सेल्सिअस, नागपूर 44 अंश सेल्सिअस, संभाजीनगर 43 अंश सेल्सिअस। रस्ते अक्षरशः तापले आहेत आणि दुपारी बाहेर पडणे जीवघेणे ठरत आहे। भारतीय हवामान विभागाने स्पष्ट सांगितले आहे, पुढील 3 दिवस हीट वेव्ह तीव्र होणार। काही जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट लागू। तापमान 46 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता। याचा अर्थ सामान्य लोकांसाठी अत्यंत धोका, आरोग्यावर गंभीर परिणाम। उष्णतेमुळे अनेक लोकांना त्रास होऊ लागला आहे। हीट स्ट्रोक, उष्माघात, डोके दुखणे, उलट्या, शरीरात पाण्याची कमतरता, थकवा, चक्कर। विशेष धोका: लहान मुले, गर्भवती महिला, वृद्ध नागरिक। डॉक्टरांचा इशारा: दुपारी बाहेर पडणे टाळा, नाहीतर परिस्थिती गंभीर होऊ शकते। सरकारचा मोठा निर्णय। उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सरकार सतर्क झाले आहे। शाळांच्या वेळेत बदल, बांधकाम कामगारांसाठी विश्रांती, सरकारी रुग्णालयांमध्ये हीट स्ट्रोकसाठी विशेष सुविधा, पाणी टंचाई टाळण्यासाठी उपाय। प्रशासनाकडून सतत सूचना दिल्या जात आहेत। नागरिकांसाठी इशारा: या चुका अजिबात करू नका। दुपारी 12 ते 4 बाहेर जाऊ नका। रिकाम्या पोटी उन्हात जाऊ नका। पाणी कमी पिऊ नका। स्वतःची काळजी कशी घ्याल, या 6 गोष्टी नक्की करा। दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्या। ORS, लिंबू पाणी, ताक घ्या। डोकं झाकून बाहेर पडा। हलके आणि सैल कपडे वापरा। सावलीत राहण्याचा प्रयत्न करा। सतत शरीर थंड ठेवा। डे 1 तापमान खूप जास्त, डे 2 हीट वेव्ह कायम, डे 3 काही ठिकाणी थोडा बदल। पण एकंदरीत उष्णतेपासून अजून सुटका नाही। ही उष्णता साधी नाही, हा डेंजर झोन आहे। जर तुम्ही काळजी घेतली नाही तर ही परिस्थिती जीवघेणी ठरू शकते। तुमच्या भागात तापमान किती आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी अति व्हायरल चॅनलला सबस्क्राईब करा। ही माहिती तुमच्या कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा।